माननीय न्यायालयामध्ये कोणत्या 10 चुका टाळल्या पाहिजे या सिरीजमधील पुढच्या चुकीकडे आपण वळतोय, जी आपण कधीच केली नाही पाहिजे. अन्यथा केसचा निकाल आपल्या तर विरोधात लागेल, माननीय कोर्टाचं मत जे आहे ते आपल्याबद्दल कलुषित तर होईल, किंवा आपण जे आहे आपली वर्तन, आपलं जी वागणूक आहे ती माननीय न्यायालयाच्या समोर प्रकर्षाने येईल. अशी कोणती चूक आहे आणि ती करू नये याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माननीय न्यायालयामध्ये जेव्हा आरोपींना आणलं जातं, आपल्याला माहीत आहे की आरोपी हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी त्यांनी मोठमोठे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले असतात आणि त्यांनी त्या पद्धतीचे जे गुन्हे केलेले असतात यावरून त्यांचं जे आहे ते वर्तन आपल्या लक्षात येतं की ते किती क्रूर असू शकतात. कधी कधी काही इनोसंट लोक, म्हणजे जे निष्पाप आहेत, ज्यांच्यावर खोटे केसेस केलेले आहेत, त्यांनाही माननीय न्यायालयामध्ये आरोपी म्हणून आणलं जातं. त्यांच्यावर खोट्या केसेस झालेल्या असतात, मग त्यांना न्यायालयातून जामीन वगैरे घ्यावा लागतो. दिवाणी केसेसच्या संदर्भामध्ये जेव्हा दावे दाखल होतात, प्रतिवादींना नोटीस निघते, त्यांनासुद्धा न्यायालयामध्ये हजर राहावं लागतं. तर न्यायालयामध्ये आल्यानंतर मग आपण त्या केसमधील कोणत्याही पक्षाची पक्षकार असू, आपण वादी असाल, आपण प्रतिवादी असाल, आपण फिर्यादी असाल, आपण आरोपी असाल, तर आपण एक महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये केली पाहिजे की आपलं न्यायालयामधली जी वागणूक आहे ती म्हणजे माननीय न्यायाधीश साहेब, वकील असतील किंवा माननीय कोर्टाचे कर्मचारी असतील, तर यांच्याशी उद्धटपणाची वागणूक नसली पाहिजे. आपलं बोलणं रॅश नसलं पाहिजे किंवा त्यांच्याशी काही आरेरावे आपण केले नाही पाहिजे. कारण आपण जर तशा प्रकारच्या कोणत्या गोष्टी केल्या तर ते पटकन माननीय कोर्टाच्या निदर्शनास येऊ शकतं. त्यामुळे आपल्याबद्दल माननीय कोर्टाचं मतसुद्धा खराब होऊ शकतं आणि त्यामुळं अशा प्रकारे उर्मट वागण्यानं किंवा आरेरावीच्या भाषा करण्यामुळं माननीय कोर्टामध्ये तर ही जी आहे ही फक्त आपल्या गोंधळ केला, आपण काही चुकीचं वागला तर त्या ठिकाणी आपल्यावर केस तर होईलच, त्यासोबतच आपल्या निकालावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण ही व्यक्ती जर का न्यायालयामध्ये असं बोलत असेल तर मग यांनी बाहेर जे काही यांच्यावर आरोप आहेत किंवा बाहेरच्या एखाद्या कृत्याबद्दल यांच्यावर केस केली गेलेली आहे तर ती खरी सुद्धा असू शकते. हा एक मानवी गुणधर्म आहे, कोणालाही असं वाटणं साहजिक आहे. त्यामुळे माननीय न्यायालयामध्ये जेव्हा आपण येता तेव्हा आपला ड्रेस जो आहे तो साधा सिंपल असला पाहिजे. जसं की आपण बाहेर ड्रेस वापरतो, काही अर्धवट कपडे वापरतो किंवा वेगवेगळे फॅशन्सचे कपडे वापरतो, त्यापेक्षा आपण साध्या ड्रेसमध्ये माननीय न्यायालयामध्ये आलं पाहिजे. विनम्र असलं पाहिजे. माननीय न्यायालयाच्या कक्षामध्ये जात असताना आपण माननीय न्यायालयाला नमस्कार करून जाण्याची पद्धत आहे आणि आपण ती सुद्धा केली पाहिजे. माननीय कोर्टामध्ये आपण बसल्यानंतर आणि आपल्या तर्फे काही साक्षीदाराची समजा साक्ष चालू आहे तर तो साक्षीदार काही चुकीची उत्तरं देत असेल तर आपण उठून मध्ये बोललं नाही पाहिजे, कारण तशी परवानगी नसते. वकील प्रश्न विचारत असतात, तो साक्षीदार उत्तर देत असतो आणि माननीय कोर्ट जे उत्तर दिलं ते रेकॉर्ड करून घेत असतात. त्यामुळं जे आपण पाठीमागे बसलेलो आहोत ते हा साक्षीदार खोटंच सांगतोय किंवा तो एखादा विरुद्धचा साक्षीदार असेल आणि तो साक्ष देत असेल तर काही पक्षकार अगदी रागामध्ये, आवेशामध्ये उठतात, अगदी कधी त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करतात किंवा पाठीमागून म्हणतात की हा चुकीचं सांगतोय. तर अशा प्रकारची कोणतीही परवानगी माननीय कोर्टामध्ये नसते. आपलं म्हणणं, आपलं मत हे आपली ज्यावेळी वेळ असते, योग्य जी स्टेज असते त्यावेळेला आपण मांडू शकता किंवा युक्तिवादामध्ये आपण आपल्या वकिलांना सांगू शकता. असं मध्ये उठून जे आहे ते आपल्याला बोलता येत नाही. आणि न्यायालयामध्ये आणि न्यायालयाच्या कक्षामध्ये सुद्धा आपली जी वागणूक आहे सर्वांशी ती अतिशय विनम्र अशी असली तर आपल्या एक वेगळी जी छाप आहे ती त्या ठिकाणी पडते. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल. कोणत्या 10 चुका न्यायालयामध्ये टाळल्या पाहिजेत या व्हिडिओच्या सिरीजमधील पुढच्या विषयाकडं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वळणार आहोत. अद्याप जर आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण कोर्ट कचेरीच्या प्रोफाईल्स, पेजेस आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो केलेलं नसेल, फेसबुक पेजला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.